विलास गोरे यांची आक्रोशी ग्रामीण कादंबरी. आक्रोश प्रकरण 1. अविनाश SSC परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. अविनाशने परीक्षेत मिळवलेले यश पाहून घरातील सर्वांना मनस्वी आनंद झाला. तो आपल्या आजोळी कुंभारगावला शिक्षणासाठी राहिला होता. तो परीक्षेत पास झाल्याचा आनंद त्याच्या आजी आजोबांना झाला होता आणि त्यांच्यापेक्षा जास्त आनंद त्याच्या लाडक्या विधवा मावशीला सखूबाईला झाला होता. कुंभारगाव डोंगराच्या कुशीत वसलेलं एक नामांकित खेडेगाव. गावची राहणी आणि रीतिरिवाज अत्यंत उत्तम. 2-2.5 हजाराची वस्ती, 18 पगड जातीची वस्ती. गावच्या सभोवताली 12 बाड्या, मान्यांची मानेवाडी, मोऱ्यांची मोरेवाडी, चाळकेवाडी, गलमेवाडी, बामणवाडी, कुंभारवाडी अशा त्या वाड्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या. जेमतेम 60-70 घरांची वस्ती. वाडीतल्या लोकांना जमीन जुमला बेताचाच, पण घरटी एक माणूस रोजगाराला मुंबईला, त्यामुळे 4 पैसे बाळगून खाऊन पिऊन सुखी असलेली माणसं. कुंभारगावच्या बहुतांशी मराठी समाजातील कुटुंबांना मुबलक जमीन जुमला. गावात मोठे मोठे वाडे. गावाच्या बाहेरील बाजूस लक्ष्मी देवीच्या मंदिराशेजारी 12 महिने भरपूर पाणी असणारी 2 तळी, एक आंघोळी करण्याचे आणि एक पिण्याच्या पाण्याचे. वर्षातून एक वेळ या तळ्यातील गाळ उपसला की 12 महिने मुबलक पाणी. या तळ्याबाबत एक अशी दंतकथा ऐकायला मिळते की काही काळ देवीच्या भंडाऱ्यासाठी या तळ्यातून भांडी निघत होती, पण देवीच्या पुजाऱ्याने भांडी चोरल्यापासून हा चमत्कार लोप पावला. कुंभारगावात 4-5 मोठाली देवालये होती. या सर्व देवालयात लक्ष्मी देवीचं मंदिर सर्वात मोठं व विस्तीर्ण होतं. मंदिराच्या गाभाऱ्यात लक्ष्मी आणि अंबाबाई देवीची मूर्ती होती. या ठिकाणी पुजाऱ्याने शिंग फुंकले तर त्याच्या प्रतिध्वनी पुन्हा पुन्हा ऐकू येई आणि आवाज घुमत राही. लक्ष्मी देवीच्या मंदिरासमोर 2 मोठ्या डिकमाळी होत्या. डिकमाळीच्या पुढे पिंपळाचे मोठे विस्तीर्ण झाड आणि त्याभोवती देवीच्या भक्तासाठी बांधलेला पार होता. लक्ष्मी देवीच्या मंदिराशेजारी लागूनच शंकराचे मंदिर होते. या मंदिराच्या प्रांगणात मोठा नंदी होता. लक्ष्मी देवीच्या मंदिराच्या दक्षिणेला महादेवाचे देवालय होते. हे मंदिर छोटेसेच पण विलोभनीय होते. ही सर्व देवालये गावाच्या बाहेरील बाजूस होती. राहिलेली 2 मंदिरे मात्र गावात अगदी मध्यभागी होती. एक मारुतीचं आणि दुसरं विठ्ठल रखुमाईचं. या विठ्ठल मंदिरात अखंड पुराण चालू असायचं. अधूनमधून काही कीर्तनकार हजेरी लावून जायचे. भजन कीर्तनाला खंड नसायचा. गावाच्या शेजारून ओढा वाहत होता. पाऊस काळ पुरेसा असेल तर 12 महिने ओढ्याला मुबलक पाणी असायचे. ओढ्याच्या दोन्ही काठांनी भरपूर झाडी वाढलेली. उंबराची, जांभळीची, करंजीची आणि लिंबाची झाडं दाटीवाटीनं उभी असलेली. एके ठिकाणी जलप्रवाह उंच वाड्यावरून खाली खोल भागात वाहत होती. त्या डोहास डुबकीचा डोह म्हणून ओळखले जात होते. प्रत्येक वर्षी बेंद्राला या डोहात गावातले सर्व गाई बैल धुवायला यायची. दिवसभर ओढ्यावर माणसांची वर्दळ असायची. कपडे धुण्यासाठी, जनावर धुण्यासाठी काही माणसं आलेली असायची. ओढ्याच्या पलीकडे उघडा बोडका विस्तीर्ण माळ होता. उंबराची आणि जांभळीची 4-2 झाडे व बोराटीची तुरळक झुडपं सोडली तर सगळ्या माळावर विशेष झाड नव्हती. गुराखी या माळावर गुरे चरीत असत. ओढ्याच्या पैलतीराला या माळावर हरिजनासाठी सरकारने बांधून दिलेली 5-25 घरे होती. या निर्जन माळीवर एवढीच काय ती मानवाची वस्ती होती. हा माळ पूर्वेला थेट डोंगराला जाऊन भिडला होता. श्रावण महिन्याचे दिवस होते.
पावसाच्या सरीवर सरी येत होत्या. क्षणात पावसाची सर येत होती तर क्षणात पुन्हा स्वच्छ ऊन पडत होते. पावसाची सर येऊन गेली की वृक्षावर बसलेला पक्ष्यांचा समुदाय आपले पंख फडफडून अंग कोरडे करीत होता. त्यांचा पंख फडफडिताना होणारा आवाज मोहक वाटत होता. सगळा शिवार हिरवागार दिसत होता. वाऱ्याच्या झोतानं हिरवीगार पिके डोलत होती. त्यांची होणारी मनमोहक हालचाल दृष्टीला सुख देत होती. ओढ्याच्या पाण्याचा ओघ धोधो वाहत होता. शिवारात डोलणारी हिरवीगार पिके पाहून शेतकऱ्यांची मने आनंदाने मुग्ध झाली होती. गुराढोरांना हिरवा चारा मिळत होता. हिरवा चारा मनमुग्ध खाऊन जनावरांच्या अंगावर तजेला येत होता. उन्हाळ्यात रोड पडलेली जनावरं हिरवा चारा खाऊन अंग धरत होती. सखूबाई आपली जनावरं उंच गवतात चारीत होती. पाऊस पाणी बक्कळ असल्यामुळे यंदा पडीक रानांतून भरपूर गवत वाढले होते. पडीक रानांतच एका कोपऱ्यावर पिपरणीचं भलं झाड उभं होतं. उन्हाळ्यात या पिपरणीच्या झाडाखाली गार सावलीत जनावरं बांधली जायची. अविनाशच्या कॉलेज ॲडमिशनसाठी सखूबाईला पुण्याला जायचं होतं. अविनाशची इच्छा पुण्यात कॉलेजला ॲडमिशन घेण्याची होती. आपली पुण्यात शिक्षण घेण्याची इच्छा त्यानं आपल्या मावशीला बोलून दाखविली होती. मावशीनं खर्चाच्या पैशाची तयारी करून पुण्याला जायचं ठरविलं. पुण्याला गेल्यावर ॲडमिशनच्या धावपळीत 2 दिवस तिथं थांबावं लागणार म्हणून सखू मावशीनं लाडू, कापण्या, शंकरपाळे तयार करून घेतले. पुण्यातील नातेवाईकांचे फोन नंबर आणि राहण्याचे पत्ते मिळवले. अविनाशने SSCचे मार्कलिस्ट, जातीचा दाखला वगैरे आवश्यक कागदपत्रे मिळवली आणि पुण्याला जाण्याचा दिवस ठरविला. पुण्याला जाण्याच्या तयारीने अविनाश आणि सखूबाई कुंभार गावातून एसटीने कराडला आला. कराड ते पुणे थेट गाडी पकडून पुण्यात स्वारगेटला उतरली. त्यावेळी 2 वाजले होते. स्वारगेटला बसस्थानकावर बरोबर आणलेली सामाने भरलेली ट्रंक घेऊन सखूबाई थांबली. अविनाश आवश्यक कागदपत्रे बरोबर घेऊन ॲडमिशनसाठी निघाला. प्रथम SP कॉलेजच्या आवारात आला. कॉलेजच्या आवारातून फिरताना कॉलेजची प्रशस्त भव्य इमारत पाहून अविनाशला गोंधळल्यासारखे झाले. कॉलेजच्या ऑफिसात ॲडमिशनसाठी चौकशी केल्यावर सर्व जागा भरलेल्या आहेत आणि ॲडमिशन प्रक्रिया बंद केली आहे असे कळले. तेथून पायी चालतच तो MES कॉलेजात आला. कॉलेजच्या ऑफिसात येऊन ॲडमिशनची चौकशी केली तर दुर्दैवाने तिथेही सर्व जागा भरल्याचे कळले. अविनाश निराश होऊन कॉलेजच्या आवारातून बाहेर पडला. तसा पुण्यात तो प्रथमच आला होता. पुणे शहराची त्याला काही माहिती नव्हती. इतर महाविद्यालये कुठे कुठे आहेत त्याची काही माहिती नव्हती. या धावपळीत सायंकाळचे 6 वाजले. तो सरळ सखूमावशी थांबलेल्या स्थळी स्वारगेट बसस्थानकावर आला. अविनाशचा निराश चेहरा पाहून सखूमावशी म्हणाली, "अवी, आपलं काम झालं का?" "नाही." "काय अडचण आली का?" "अडचण नाही, पण 2 कॉलेजात जाऊन आलो, पण सर्व जागा भरल्या असल्याचं कळालं." "अवी, मग आता काय करायचं?" "मावशी, मला वाटतंय आपण कोल्हापूरला गेलो तर तिथे ॲडमिशन नक्की मिळेल." "बरं, आता सायंकाळचे 6 वाजून गेलेत. आपण थोडं खाऊन घेऊ आणि STने कोल्हापूरला जाऊया." मग दोघांनी थोडं खाऊन घेतलं. रात्रीच्या 10 वाजता कोल्हापूर गाडी लागली. दोघांनी त्या गाडीने कोल्हापूरकडे प्रयाण केले. पहाटे 5 वाजता त्यांची बस कोल्हापूर स्टँडला येऊन पोचली. गाडीतून प्लॅटफॉर्मवर उतरून त्यांनी प्रातःविधी उरकले. स्टँडवर एक चहाचा गाडा होता. तिथे त्यांनी चहा घेतला. तोपर्यंत 6 वाजले होते.
स्टँडवर माणसांची वर्दळ सुरू झाली होती. सुदैवाने एका प्राध्यापकांची स्टँडवर भेट झाली. प्राध्यापक महाशयांनी विवेकानंद कॉलेजात ॲडमिशन नक्की मिळेल म्हणून सांगितले. अविनाशने विवेकानंद कॉलेजात ॲडमिशन घेण्याचे ठरविले. पोटपूजा करून तो 10 वाजता विवेकानंद कॉलेजवर आला. कॉलेजच्या ऑफिसजवळ ॲडमिशनसाठी मुलांची झालेली गर्दी त्यानं पाहिली. अविनाश मुलांच्या रांगेत उभा होता. सुदैवाने अविनाशला विवेकानंद कॉलेजात ॲडमिशन मिळाले. कॉलेजच्या भव्य इमारतीचे तो बारकाईने निरीक्षण करू लागला. त्याच्या पूर्वस्मृती जागृत झाल्या आणि त्याला आठवलं, 7वीला प्राथमिक शाळेत शिकत असताना मुलांच्या सहलीतून आपण कोल्हापूरला आलो होतो आणि रात्री या कॉलेजच्या हॉलमध्येच राहिलो होतो. क्षणभर तो गतकाळातील आठवणीत रंगून गेला. स्टँडवर थांबलेल्या सखूमावशीला ॲडमिशन मिळाल्याची वार्ता सांगण्यासाठी तो अधीर झाला होता. कॉलेजात त्याला गावाकडचे 2 वर्गमित्र भेटले. आपल्या भाड्याने घेतलेल्या खोलीत तुला पार्टनर करून घेऊ म्हणून त्यांनी सांगितले. स्टँडवर जाऊन माझी साहित्याची पेटी घेऊन येतो म्हणून मित्रांना सांगून तो रेल्वेने स्टँडवर जाण्यासाठी निघाला. चौकातील रिक्षा स्टॉपवर येऊन त्याने रिक्षा पकडली आणि लगेच तो स्टँडवर आला. रिक्षातून उतरून सखूमावशीजवळ आला. सखूमावशी अधीरतेने बोलली, अवी, आपलं काम झालं का? होय मावशी, मला विवेकानंद कॉलेजात ॲडमिशन मिळाली. बरं झालं, देवच पावला. मावशी, आपल्या गावातील प्रताप चव्हाण आणि एक मित्र मला भेटले. त्यांनी भाड्याने घेतलेल्या खोलीत तुला घेतो असे त्यांनी सांगितले. मला ॲडमिशन मिळाले आणि भाड्याने खोलीही मिळाली. गावातील मित्रही भेटले. मग काय, दुधात साखरच पडली. आपले काम फत्ते झाले. मावशी, आता मी तुला कराडच्या एसटीत बसवितो आणि सामानाची पेटी घेऊन रिक्षाने गावात जातो. तू माझी काही काळजी करू नको. बरं बाबा, मी आता जाते. तू जीवाला सांभाळून राहा. मन लावून अभ्यास कर. घराकडची काही काळजी करू नको. बरं बरं. अविनाशने मावशीला कराडला जाणाऱ्या एसटीत बसवले आणि मावशीचा निरोप घेऊन तो रिक्षा पाहण्यास गेला. अल्पावधीत त्याला भाड्याने रिक्षा मिळाली. रिक्षाने तो गावात आला. भाड्याने ठरविलेल्या खोलीत आला. वर्गमित्रांनी त्याचे आनंदाने स्वागत केले. मग तो मित्रांशी गप्पागोष्टी करण्यात मग्न झाला. मावशी सायंकाळी 7 वाजण्याच्या वेळेस घरी आली. बापूंनी मावशीला विचारले, तू एकटीच आलीस? अवी राहिला तिकडे? होय. तुमच्या पुण्याईनं तुमच्या लाडक्या नातवाला कॉलेजात प्रवेश मिळाला. कुठल्या? आम्ही पुण्याला गेलो, पण तिथं काही प्रवेश मिळाला नाही. मग कोल्हापूरला गेलो, तिथं मातूर प्रवेश मिळाला. गावातली 2 पोरंही भेटली. भाड्याची खोली मिळाली. सगळी काळजी मिटली. पोरे, परमेश्वर धावूनच आला तुझ्या हाकेला. त्यानं सारं काही ठीक केलं. वय, सगळं व्यवस्थित झालं. आता काळजी मिटली. बाप लेकीच्या गप्पा गोष्टी बराच वेळ चालल्या. पुन्हा रात्रीचं जेवणखाण आटोपल्यावर बायका भांडी धुवायला लागल्या आणि बापू धार्मिक ग्रंथाचे सामुदायिक वाचन करण्यासाठी देवळात निघून गेले. श्रोते मंडळी देवळात बापूंची वाट पाहत होती. बापूंनी देवळात प्रवेश करून एका कोपऱ्यात ठेवलेल्या कपाटातील लाल कापडात बांधलेला ग्रंथ घेतला आणि ग्रंथाचे वाचन करण्यासाठी आपल्या नेहमीच्या जागेवर बसले. हळूवार हाताने ग्रंथ लाल कापडातून सोडून घेतला. ग्रंथावर आपले मस्तक टेकवून ग्रंथाचे दर्शन घेतले आणि आजच्या अध्यायाला सुरुवात केली. बापू एक ओवी लयबद्ध स्वरात वाचत आणि नंतर त्या ओवीचा अर्थ सांगून उदाहरणे देऊन स्पष्टीकरण करत. सगळे श्रोते ग्रंथाचे श्रवण करण्यात रममाण होत. ग्रंथाचे वाचन जवळजवळ 2 तास चालले. अध्याय संपला की वाचन थांबायचे. सर्वसाधारण लहान अध्याय असला तर 1.5 तासातही वाचन थांबायचे. मोठा अध्याय असला तर 2 तास वेळ लागायचा. अध्याय संपला. बापूंनी वाचन थांबविले. मग श्रोते मंडळी आणलेला प्रसाद
प्रथम ग्रंथाला ठेवून मग सगळ्या लोकांना वाटत. पोथीचे वाचन संपल्यावर श्रोते मंडळी झोपेच्या ओढीनं आपापल्या घराकडे प्रयाण करीत. बापूही ग्रंथाचे आवराआवर करून ग्रंथ कपाटात ठेवून आपल्या घरी निघाले. बापू घरी आले तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते. अंथरुणावर पडल्या पडल्या त्यांनी आज वाचलेल्या भागाचे चिंतन केले. चिंतन करीत करीत ते झोपेच्या आहारी गेले. झोपेत त्यांना स्वप्न पडले. स्वप्नात नातू येऊन त्यांच्याशी हितगुज करू लागला. बराच वेळ ते स्वप्नात नातवाशी हितगुज करीत होते. प्रकरण 1 येथे समाप्त. आक्रोश, विलास गोरे.